हॅलो, माइंडफुल टर्टल या आमच्या इंस्टाग्राम पेजला तुम्ही जो छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आमची पहिली गोष्ट होती रुसणारा ससुऱ्या, त्यालाही तुम्ही छान रिस्पॉन्स दिला. आणि आमची पहिली गोष्ट जर तुम्ही अजूनही ऐकली नसेल तर आमच्या पेजला नक्की व्हिजिट करा. आज आमची दुसरी गोष्ट घेऊन येत आहोत, नेव्हर गिव्ह अप अप्पू. आनंदवन नावाचे हिरवेगार जंगल होते. या जंगलात एका रविवारी सकाळी सगळ्या प्राण्यांनी मिळून आपण आज ऑब्स्टॅकल्स रेस खेळूया असे ठरवले. आता ऑब्स्टॅकल्स रेस खेळायची म्हणजे धावताना रस्त्यात ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवल्या असतील त्यांना क्रॉस करत करत शेवटपर्यंत जायचे. मग काय, ठरवल्याप्रमाणे काही प्राणी या ऑब्स्टॅकल रेस खेळायची म्हणून भलतेच खुश झाले. मी कुठेही कशाही उड्या मारू शकतो, त्यामुळे मला कोणतेही अडथळे नक्की क्रॉस करता येतीलच असे टिंगू माकडाने जोरात सांगितले. तर आपण फुल स्पीडने कुठेही धावू शकतो, म्हणून सगळे अडथळे मीच इझिली क्रॉस करू शकेन असे कस्तुरी हरणाने फुल कॉन्फिडन्स मध्ये सांगितले बर का. तर मी मुळातच छोटीशी आहे, त्यामुळे या सगळ्या अडथळ्यांवरून खालून कशीही जाऊ शकेन असे खारुताई चुळबुळेने ठसक्यात ऐकवले. खारुताई, कस्तुरी हरिण आणि टिंगू माकडाचे बोलणं त्यांच्या जवळच उभा असलेला पिटुकला अप्पू हत्ती ऐकत होता. सगळ्यांच्या बोलण्यामुळे तो बिचारा जरा घाबरूनच गेला. मी तर आकाराने यांच्यापेक्षा मोठा आणि वयाने पण यांच्यापेक्षा लहान, मग अशा वेळी मी ही ऑब्स्टॅकल रेस खेळू तरी शकणार आहे का या विचाराने अप्पू हत्ती तर सॅडच झाला, जे बाजूला बसलेल्या आरामदादा कासवाने लगेच ओळखले. आरामदादा कासव हळूच अप्पू हत्तीच्या जवळ जाऊन त्याला समजावत म्हणाला, अरे अप्पू, आपण वयाने छोटे असो किंवा मोठे असो, किंवा आपण आकाराने सुद्धा इतरांपेक्षा वेगळे असू दे, आपण जर कोणतीही गोष्ट करण्यासाठी मनापासून प्रयत्न केले ना तर आपल्याला ती गोष्ट नक्की जमतेच. कोण काय म्हणतं, कोणाला काय वाटतं या विचारांनी लगेच गिव्ह अप करण्यापेक्षा आपण जर न थांबता ट्राय करत राहिलो ना तर आपल्या प्रयत्नांना सक्सेस नक्की मिळतो. आरामदादाच्या बोलण्यामुळे अप्पूने सुद्धा ऑब्स्टॅकल्स रेस मध्ये आपण विन झालो नाही तरी चालेल, पण असे लगेच गिव्ह अप न करता ही रेस मी पूर्ण करणारच असे ठरवून अप्पू सुद्धा ऑब्स्टॅकल रेस खेळायला रेडी झाला. तर हे लक्षात घ्या, लोक काय म्हणतात यावरून आपण काय करायचे हे कधीच ठरवायचे नसते. कोणतीही गोष्ट अवघड वाटत असली तरी लगेच ती गोष्ट आपल्याला जमणारच नाही असे म्हणून सोडून देण्यापेक्षा ती गोष्ट एकदा तरी ट्राय तर करून बघूया. कोणत्याही कॉम्पिटिशन मध्ये सक्सेस मिळाला तर बेस्टच, पण त्यापेक्षा ट्राय करणे हे जास्त महत्वाचे असते. थँक्यू.